बटाटा भजी करायची 100% वेगळी ट्रिक. बटाटा आणि हा बर्फ दोन्ही एकत्र करून कुरकुरीत बटाटा भजी करूया. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं मध्यम आकाराचे मी 2 ते 3 बटाटे घेतले आहेत. आता हे बटाटे जे आहेत ना त्यापासूनच मस्त कुरकुरीत अशी बटाटे भजी करूया. हो, ही तुमची मैत्रीण दमयंती तुमच्यासाठी रोज एक नवीन आणि वेगळा पदार्थ घेऊन येत असते. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ तुम्हाला जिथं आवडेल ना तिथं लाईक करायला अजिबात विसरू नका. तर हे बटाटे स्वच्छ धुवून त्याचं मी साल काढून घेतलेलं आहे. आता एखादं पसरट भांडं घ्यायचं आणि जाड खिसणी जी असते ना, म्हणजे ज्याची आपण बटाट्याचा खीस करायला वापरतो ती खिसणी वापरायची. आणि आता आपण हे जे बर्फाचे खडे घेतलेत ना ते यामध्ये घालून घेऊया. आता बर्फाचे खडे घातल्यानंतर बटाटा जो आहे तो या बर्फावरती आपल्याला खिसून घ्यायचा आहे. आता हा जो खिसलेला बटाटा आहे ना तो आपण बर्फामध्ये घालून ठेवणार आहे आणि बर्फ विरघळेतोपर्यंत आपल्याला यामध्ये असाच तो ठेवून द्यायचा आहे. तर बर्फामध्ये बटाटा घालण्यामुळं काय होतं तर बटाट्याचं सगळं स्टार्च निघून जातं आणि हा जो बटाटा आहे ना तो कडक होतो आणि याच ट्रिकमुळं आपली भजी जी आहेत ना ती कुरकुरीत व्हायला मदत होते. आता तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथं चिरलेल्या 5 ते 6 मिरच्या घेऊया. या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. तर आता काय करायचं, एक मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि ती पण यामध्येच घालून घ्यायची. आता लसणाच्या पाकळ्या आपल्या आवडीनुसार, म्हणजे इथं मी 15 ते 20 मध्यम आकाराचा एक छोटासा गड्डा असं समजा, तर तो पण सोलून घेतला ते घालून घेऊया. आता याच्यामध्ये घालूया एक मोठा चमचा भरून ओवा आणि हे सगळं मिक्सरला छान पेस्ट तयार करून घेऊया. आता बघा यातलं सगळं बर्फ विरघळलेलं आहे. आता हा जो आहे ना बटाटा तो आपण चांगला पिळून त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया. तर बघा असा मस्त कडक बटाटा तयार होतो आणि हीच आपल्या रेसिपीची पहिली महत्त्वाची ट्रिक आहे. अजून पुढं जाऊन सुद्धा तुम्हाला एक ट्रिक छान सांगणार आहे ज्याच्यामुळं आपली भजी मस्त होतील. आता ह्या पिळून घेतलेल्या बटाट्यामध्ये जेवढा बटाटा ना तेवढाच उभा चिरलेला कांदा घालूया. आता याच कांद्यावरती लगेच चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर तो हातानं चांगला कांदा बटाटा आणि मीठ चोळून घेऊया. व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे मग कांद्याला सगळं मीठ लागतं. मग आपल्याला पाण्याचा अंदाज येतो की आपल्याला नंतर पाणी घालावं लागणार आहे किंवा नाही आहे. तर आता जी पेस्ट आपण तयार करून घेतली ना तीसुद्धा लगेचच घालून घेऊया. आता ही पेस्ट किती छान हिरवीगार मस्त तयार झाली बघा, ही घालून घ्यायची. आता बटाटा भजी म्हटलं की नाही की आपली नेहमीची तीच पद्धत असते, तर तीच ती पद्धत वापरण्याच्या ऐवजी ही वेगळी पद्धत एकदा नक्की वापरून बघा. तर आता याच्यामध्ये आपण मोठे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि सगळं हाताने पुन्हा एकदा एकत्र करायचं. दाखवते. आता बघा हे मिश्रण किती छान तयार झालं आहे. मस्त असं तयार झालं की त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार बेसन पीठ घालूया. साधारण 1.5 वाटी बेसन पीठ लागतं. आता हे बेसन पीठ घातल्यानंतर एकदा छान असं पीठ तयार करून घेऊया. हे पीठ घट्टसर जरी झालं ना तरी चालतं आणि आपण नंतर 2 मिनटं त्याला एकजीव करायला ठेवणार आहोत. त्यामुळं ना पाण्याचा वापर अजिबात करावा लागत नाही. कदाचित जर का पीठ जास्त झालं तर हलकासा पाण्याचा हात लावावा लागेल, बाकी फारसं पाणी याच्यासाठी आपल्याला लागणार नाही. तर बघा पीठ मस्त छान असं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता एक चिमूटभर हळद घालून घेऊया. या हळदीचा रंग अतिशय छान येतो म्हणून अगदी थोडीशी घालून घेऊया. हे बघा हे असं छान मऊसूत मिश्रण तयार झाले. आता भजी तयार करायला घेऊया. आता भजी सोडायची एक ट्रिक सांगते काय. तर काय करायचं, असं भजीचं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि जसं आपण सांडगे घालतो ना
तसं घालायचं. अगदी एक एक कडेनी व्यवस्थित घालून घेऊया. बोटाने सोडताना थोडंसं बोटावरती असं पसरवून घ्यायचं, म्हणजे भजी आतपर्यंत छान मस्त अशी तळली जातात आणि कुरकुरीत होतात. तेलामध्ये कडेनीच सोडून घ्यायची. तेल छान तापवून घेतलेलं आहे बरं का. हे बघा, खालच्या बाजूनं भजी छान तळली गेली की नाही, की त्याचा रंग बदलला. रंग बदलला की हलकंसं झाऱ्याने हलवून घ्यायचं आणि छान कुरकुरीत होईतोपर्यंत तळून घ्यायची. हे बघा, मस्त छान असे तळून झालेत. इथं साधारण हिरवा रंग जर दिसला किंवा तळलीने असं वाटलं तर थोडीशी आलटी पलटी करून मस्त अशी तळून घ्यायची. एक महत्त्वाची टीप की इथं गॅस मध्यम आचेवरती आहे. खूप हाय फ्लेम पण नाही आहे आणि अगदी बारीक पण नाही, कारण तुम्ही जर का गॅस बारीक केला तर भजी तेलकट होतील आणि मोठा केलात ना तर वरून कुरकुरीत दिसतील पण आतमध्ये कच्ची राहतील. तर असं होऊ नये म्हणून फक्त आपल्याला गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे. तर आता बघा, मस्त अशी ही खेकडा भजी तयार झाली. आता ही काढून घेऊयात आणि सॉससोबत, हिरव्या चटणीसोबत, कशाही सोबत खायला तयार आहेत. हे बघा, मस्त छान कुरकुरीत अशी भजी तयार आहेत. आतून एकदम सॉफ्ट झालेली आहेत आणि वरून एकदम कुरकुरीत. हे बघा, एकदम कुरकुरीत होतात, मऊसूत होतात. तेव्हा ही वेगळी ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.